आणि पुढची एक मोठी बातमी, मुंबईमधील पायधुणीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर या चौघांच्याही शरीरामध्ये झिंक फॉस्फाइडचे अंश सापडलेले आहेत। तसंच कलिंगडच्या नमुन्यामध्ये देखील झिंक फॉस्फाइडचे अंश सापडले आहेत। विशेष म्हणजे घरामधील इतर अन्य पदार्थांमध्ये झिंक फॉस्फाइड सापडलेला नाहीये। घरामधून पुलाव, खजूर आणि पिण्याच्या पाण्याचे नमुने देखील तपासण्यात आले होते, मात्र त्यामध्ये कोणतेही विष सापडलं नसल्याचं या अहवालामधून स्पष्ट झालंय। त्यामुळे हे विष शरीरामध्ये नेमकं कसं गेलं हे शोधण्याचं आव्हान सध्या तपास यंत्रणांसमोर आहे। 26 एप्रिलला डोकाडिया कुटुंबामधील चौघांच्या मृत्यूने खळबळ उडालेली होती। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर येते, ती म्हणजे या संपूर्ण चौघांच्या शरीरामध्ये विष सापडलेलं आहे आणि त्यामुळे एक प्रश्न अनुत्तरितच आहे की त्यांची नेमकी आत्महत्या आहे, हत्या आहे की अजून काही आहे। या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी काय माहिती मिळते? नक्कीच आकांक्षा, 26 एप्रिलला पायधुणीतील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने अगदी काही तासांच्या अंतरात या चौघांचा मृत्यू झाला। मोठी खळबळ उडालेली होती। सुरुवातीला त्यांनी मृत्यूपूर्वी कलिंगड खाल्ल्याने कलिंगडातील भेसळ याला जबाबदार असल्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र एफडीएच्या अहवालामध्ये कलिंगडात कोणत्याही प्रकारची भेसळ ही सापडलेली नव्हती। काल एफएसएलचा अहवाल पोलिसांना प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये या चौघांच्याही शरीरातून झिंक फॉस्फाइड, जे उंदीर मारण्याच्या विषयामध्ये वापरलं जातं, त्याचे अंश सापडलेले आहेत। त्यासोबतच कलिंगडात देखील सापडले, त्यामुळे त्यांच्या मृत्यूला उंदराचं औषधच जबाबदार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र आता हे उंदीर मारण्याचं औषध त्या कलिंगडाला लागलं कसं, ते कोणी लावलं का? कारण आपण याआधी देखील बघितलेलं आहे की अनेक आत्महत्यांच्या प्रकरणामध्ये उंदीर मारण्याचं औषध वापरलं जातं, त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार आहे की मग त्यांचा घातपात करण्यात आला आहे, त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। त्यासोबतच आता याची नेमकी कारणं काय असेल याचं देखील शोध घेण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर असेल। आकांक्षा, अगदी धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।